नमस्कार. सुवर्ण भारतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी रश्मी हिवरे. आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी. उमा नदीच्या पुलाखाली अडकलेल्या मृतदेहाची अखेर ओळख पटली. हातावर लिहिलं होतं अर्जुन नाव. सिंदेवाही गडबोरी वासेरा येथील उमा नदीच्या पुलाखाली आढळलेल्या एका व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख आज पटली. सकाळी फिरायला गेलेल्या नागरिकांना पुलाखाली नदीच्या काठाला अडकलेला एक मृतदेह दिसला. त्यांनी तात्काळ सिंदेवाही पोलीस स्टेशनला या बाबतीमध्ये माहिती दिली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता तात्काळ घटनास्थळी पोलीस पोहोचले आणि त्यांनी लगेचच मृतदेह बाहेर काढला. तपासासाठी तो मृतदेह ताब्यात घेतला असून सदरहू घटनेतील मृतदेह पोस्टमॉर्टम करिता सिंदेवाही येथील शासकीय रुग्णालयामध्ये पाठविण्यात आलाय. काही वेळातच ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक जमा झाले होते. मृतदेहाचा चेहरा सडल्यामुळे ओळख पटणं कठीण झालं होतं. मात्र हातावर नोंदवलेल्या अर्जुन नावानं पाहून मृताची ओळख पटली. दरम्यान मृतकाच्या नातेवाईकांना ही माहिती मिळाल्यानंतर तो पोलीस स्टेशनला हजर झाले. सदरहू मृतदेह हा अर्जुन सोमा पाटीलचा असून ते चिमूर तालुक्यातील रामपूर या गावाचे मूळ रहिवासी असल्याचं समजलं. मृतक अर्जुन पाटील हे दिनांक 20 ऑगस्ट रोजी घरून बाजारात गेले होते. मात्र ते बाजारातून घरी परतलेच नाहीत. याबाबत त्यांच्या कुटुंबियांनी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनला नोंदवली होती. त्यांच्या हरवल्याबाबतची एक शोधपत्रक देखील जारी करण्यात आलं होतं. घटनेचा पुढील तपास सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बावणे, ASI सोनवणे आणि त्यांची टीम करत आहे. सुवर्ण भारत, रोशन खानकुरे, प्रतिनिधी, चंद्रपूर. स्टेशन सिंदेवाही अंतर्गत वासेरा ते गडबोरी रोडवर उमा नदी असून उमा नदीचा जो पूल आहे त्या पुलाच्या वरच्या गर्डरला एक मृतदेह अडकल्याचे आज आढळून आले. सदर मृतदेह हा आधी अनोळखी होता. सदरच्या मृतदेहाची पूर्ण तपासणी केली व त्याच्या हातावर अर्जुन असे गोंदलेले पाहिले व त्याची माहिती आल्यानंतर त्यांनी त्याच्या अंगावर असलेले कपडे व हातावर असलेले गोंधन यावरून सदर मृत व्यक्ती हे अर्जुन सोमा पाटीलच असल्याचे निश्चित झालेले आहे. त्यावरून पोलीस स्टेशन सिंदेवाही या ठिकाणी मर्ग दाखल होऊन सदर बाबत चौकशी सुरू होती.